जय श्रीराम. आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. प्रतीक दर्शन. प्रतीके ही आपली सांस्कृतिक सूत्रे आहेत. सूत्रे थोडक्यात असतात, असंदिग्ध असतात, सारगर्भित व व्यापक अर्थ प्रगट करणारी असतात. प्रतीकांबद्दलही तसेच आहे. जसा एखाद्या लहानशा सूत्रात अनंत अर्थ सामावलेला असतो, एका लहानशा बीमध्ये विशाल वृक्षाचा विस्तार सामावलेला असतो, तसा प्रत्येक प्रतीकामागे भव्य भावनांचा सुगंध लपलेला असतो. ही भावनाच प्रतीकांना अर्थवान, सामर्थ्यशील व जिवंत बनवते. असंच एक प्रतीक माळ, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. त्वं माले सर्वदेवानां प्रीतिदा शुभदा भव, शिवम कुरुष्व मे भद्रे यशो वीर्यंच सर्वदा. हे माले, तू सर्व देवांना प्रीती देणारी तसेच शुभ करणारी आहेस. मला तू यश व बल दे, तसेच सर्वदा माझे कल्याण कर. माळ जर जाणीवपूर्वक फेरण्यात आली तर ती मानवाला भवाटवीच्या फेऱ्यातून मुक्त करते. माळेतील मण्याबरोबर अंतःकरणपूर्वक ईशस्मरण केले पाहिजे. संत कबीरांनी म्हटले आहे की, माला तो कर्मे फिरे जीभ फिरे मुख माही, मनुआ तो चहू दिशे फिरे यत सुमिरन नाही. महर्षी पतंजलीनेही योगदर्शनात म्हटले आहे की, तज्जपस्तदर्थ भावनम, जाणीवपूर्वक झाला तरच तो सार्थक जप गणला जातो. राम, कृष्ण, शिव ज्याचा जप कराल त्याची तनुमूर्ती तसेच गुणमूर्ती सतत मनपटलावर स्थिर राहिली पाहिजे. आमचेवर त्यांची कृपा पाहिजे. आम्हालाही त्यांची तत्त्व आत्मसात करायची आहेत, ही भावना जप करताना मनात राहिली पाहिजे. माळेत असलेले 108 मणीही सूचक आहेत. माणसाने श्वासाश्वासाला प्रभुनाम घेतले पाहिजे. माणूस एका दिवसात साधारणतः 21,600 श्वास घेतो, असा एक अंदाज आहे. त्यातील रात्रीचे अर्धे बाद करता बाकी 10,800 श्वास राहतात. तेव्हा माणसाने रोज 10,800 वेळा भगवंताचे नाम घेतले पाहिजे. परंतु हृदयपूर्वक घेतलेले एक नाम हे 100 नामासारखे आहे असे शास्त्रवचन आहे. त्या रीतीने मानव खऱ्या हृदयापासून 108 मण्यांची एक माळ जपेल तर त्याने श्वासाश्वासाला प्रभुनाम घेतले असे मानता येते. शिवाय 108चा आकडा ऋग्वेदाच्या सूक्तांचेही द्योतक आहे. या वेदविचाराला मी 27 नक्षत्रे गुणिले 4 म्हणजे 108 ठिकाणी पोचवीन असे माळा फेरवण्यातील आंतरिक भावनांचे येथे दर्शन आहे. याप्रमाणे जो प्रभुनाम घेतो आणि प्रभूचे काम करतो त्याचे माळ जपणे सार्थक होते. विश्वनियंता भगवंताने हा मानव देह निर्माण केला आहे. मन, बुद्धी, कर्तृत्वशक्ती आणि इच्छाशक्ती ही त्याचीच भेट आहे. हा देह त्यानेच दिला आहे एवढेच नाही, तर त्याच्या अणुअणूमध्ये हा व्याप्त होऊन राहिलेला आहे. ह्या देहाचा मालक भगवान आहे, चालवणारा भगवान आहे, नियंता भगवान आहे. क्षेत्रज्ञं चापि मा विद्भी सर्व क्षेत्रेषु भारत. आपले शरीर हे केवळ शेत आहे आणि भगवान त्याचा मालक आहे. तेव्हा ह्या शेतात काय पेरायचे ते भगवान निश्चित करतो. ह्या देहाकडून जे काही कार्य होते ते प्रभू प्रीत्यर्थ झाले पाहिजे. मानव तर त्याच्या हातचे साधन मात्र आहे. आपल्या येथे परंपरा आहे, गुरूंना दक्षिणा द्यायची असते तेव्हा त्याच्यावर तुलसीपत्र ठेवून इदन्न मम श्रीकृष्णार्पणमस्तु, हे माझे नाही असे म्हणून कृष्णार्पण करतो. भगवंतासमोर ठेवलेल्या भागात आपण पाण्यातही तुलसीदल टाकून भगवंतासमोर ठेवतो. भगवान हे माझे नाही, तुमचे आहे, तुम्हाला अर्पण केलेले आहे. आणि त्यानंतर
भगवंताला अर्पण झालेले आपण प्रसाद रूपात स्वीकारित असतो. नैवेद्यावरही आपण तुलसीपत्र ठेवतो, त्यावर आपला अधिकार नाही असे सूचित होत असते. त्याचप्रमाणे हा देह माझा नाही तर भगवंताचा आहे, भगवद अर्पित आहे, त्याचे प्रतीक म्हणून या देहावर तुलसीपत्र ठेवले पाहिजे. परंतु तुलसीपत्र असेच ठेवले तर राहत नाही, म्हणून त्याला दोऱ्यात ओवून शरीरावर परिधान करायचे. परंतु तसे करणेही अनुकूल नाही, कारण तुलसी सुकून जाते. म्हणून तिचे मणी बनवून दोऱ्यात ओवून शरीरावर परिधान केले गेले म्हणजे ती होते तुळशीमाळ. तुळशीमाळ हे भगवत भक्तीचे, भगवंताला समर्पित देहाचे सर्वोच्च प्रतीक आहे. सकाळी उठताच माळेचे दर्शन करायचे असते. कशासाठी? ही माळ आठवण देते की हा देह तुझा नाही, या देहावर तुळशीची माळ आहे, तो भगवत अर्पित झालेला आहे. तेव्हा संपूर्ण दिवसात जी कृती तुझ्याकडून होईल ती भगवंतासाठी कर. आणि हा भाव आठवणीत राहावा एवढ्यासाठी सकाळी उठून माळेचे दर्शन करायचे. माळ म्हणजे सर्वोच्च भक्तीचे प्रतीक. माळ म्हणजे भगवत प्रित्यर्थ देहाचे, जीवनाचे समर्पण. माळ म्हणजे भगवत अर्पित झालेली जीवनाची प्रत्येक कृती. आज तर माळेमागील सुमधूर भाव निघून गेला आहे, ज्याच्यामुळे माळ ही एक संप्रदायाच्या छाप्यापुरती मर्यादित झाली आहे. माळ धारण करणारा व माळ देणारा त्यातील रहस्य किती समजतात हे सांगणे कठीण आहे. श्रीमद वल्लभाचार्यांचा पुष्टीमार्ग व सहजानंद स्वामीचा स्वामीनारायण हे दोन्ही महान संप्रदाय माळेची दीक्षा देतात. तसेच आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा माळेची दीक्षा दिली जाते. दोन्ही आचार्यांनी समर्पण भाव समजावला आहे. एकाने सर्व धर्मान परित्यज्य या गीता वचनाचा आधार घेतलेला आहे आणि दुसऱ्याने नारायणाला स्वामी समज, धनी समज असे सांगून त्याला वेग दिला आहे. जशी पतिव्रता स्त्री स्वतःच्या पतीला जीवन समर्पण करते, तसे तुझे जीवन भगवंताला अर्पण कर. भगवंताला तुझा स्वामी बनव, नारायण तुझा स्वामी बनव. तुला वाटते तसे नाही तर त्याला वाटते तसे जग. तो सांगतो तसे जग, त्याच्यासाठी जीवन जग. आणि असे जीवन जगण्याची दीक्षा म्हणजे माळ. वैदिक संस्कृतीच्या तेजस्वी भक्तीच्या विचारांना पुनर्जीवित करणाऱ्या माळेद्वारे जनसमूहाला त्याची दीक्षा देणाऱ्या आचार्यांना शतशः वंदन करून त्यांच्याजवळ शक्ती मागूया की त्यामुळे त्यांनी दिलेल्या तेजस्वी भक्तीची दीक्षा पुनरुज्जीवित करू शकू. मधुर काव्यासारखी तशीच भगवद अर्पित जीवनाच्या दीक्षेसारखी माळ जर समजून धारण केली तर ती धारण करणाऱ्याचे जीवन कृतकृत्य होईल. अशी ही माळ, याविषयी आपण सविस्तर माहिती बघितली. आपण सर्वांनी जास्तीत जास्त गुरु अनुग्रह घ्यावा, जेणेकरून आपल्यावरती गुरूंची कृपा राहते आणि आपल्या गळ्यामध्ये माळ राहते आणि निश्चितपणे मग हा देह भगवत अर्पित होत असतो. अशा पद्धतीनं आज आपण माळेचं महत्त्व पाहिलं. आपणा सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर लगेचच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी, दुर्मिळ अशी माहिती बघण्यासाठी आपण बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, म्हणजे लगेचच आपल्याला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. प्रभू सियावर रामचंद्र की जय. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार त्या सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ, जय जय सद्गुरु समर्थ.